नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बेत मेजवानीचामध्ये. तर आज आपण तुरीच्या डाळीला तिळाचं कूट लावून केलेली भाजी बघूया. ही भाजी बनवायला अगदी सोपी असून अतिशय चविष्ट अशी बनते. नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असल्यास तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालून घेतलेली आहे. तुम्ही ही डाळ 4 ते 5 तास आधी स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घेऊ शकता. आता ही डाळ बघा व्यवस्थित भिजलेली आहे. 1-2 पाण्याने परत स्वच्छ अशी धुवून घेते. आता इथे मी एका कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल छान तापवून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडल्यावर यामध्ये भरपूर असा 1 वाटी कांदा चिरून घातलेला आहे आणि मध्यम ते मंद आचेवर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता इथे हा कांदा व्यवस्थित परतलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण छान असं सोनेरी झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट यामध्ये घालून घेऊया. तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये भिजवलेली तूर डाळ घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया. गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आहे. आता इथे हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यावर व्यवस्थित हे मिश्रण परतून घेऊ. मिश्रण परतून झाल्यावर यावर झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊया. 2 मिनिटानंतर हे मिश्रण परत परतून घेऊ. आता यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून 2 मिनिटे वाफ काढून घेऊया. अगदी कमी पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये परत एकदा 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून 2 मिनिटे वाफ काढून घेऊया. आता इथे ही तुरीची डाळ छानपैकी शिजलेली आहे. आता यामध्ये भाजलेल्या तिळाचं कूट आहे. हे कूट भरडसर करून घेतलेलं आहे. आता ते यामध्ये आपण घालूया. इथे मी हे तिळाचे कूट जवळपास 4 ते 5 चमचे घालते. याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया. आता हे मिश्रण एकजीव झाल्यावर जवळपास 3 ते 4 मिनिटे अशाच प्रकारे शिजवून घेऊया. आता इथे ही भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिश्रण एकजीव करूया. ही भाजी तयार झाली. ही भाजी तुम्ही
चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. अतिशय झटपट तयार होणारी आणि थोड्या वेगळ्या चवीची अशी भाजी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.